आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत खेळाडू असूनही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची क्षमता सिद्ध करण्यात येते हे ओळखून विद्यासागर शिक्षण संस्थेकडून नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवित आहेत. या ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग होऊन आपली प्रतिभा दाखवावी असे मत विद्यासागर शिक्षण संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केले. आज बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी या ITI कॉलेज या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सदृढ समाज निर्मितीत फार्मसी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असतो. यासाठी या ठिकाणी फार्मसी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या अंगी असलेल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी कार्य या ठिकाणी करण्यात येत असल्याचे शेवटी हावले यांनी सांगितले. कार्यक्रमास ऐश्वर्या हावले, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब बसवनावर, विद्याधर अमनावर, शिवाप्पा माळगे, रावसाहेब तेरदाळे, अण्णासाहेब बारवाडे, भाऊसाहेब पाटील, फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर संदीप मुरताळे, ITI कॉलेजचे प्रिन्सिपल तुषार बोरगावे, राजू खिचडे, दर्शन पाटील, प्रीती मगदोम, सुजित लाटवडे, प्राजक्ता खोत, अपेक्षा कोगनोळे, रमेश हिंगलजे, वर्षा हिंगलजे, अभि माणगावे, विनायक तळंदगे, चैतन्य पुजारी, दीपक उपाध्ये, रम्या सावंत सह विद्यासागर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಬಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ITI ಕಾಲೇಜ್ ವತಿಯಿಂದ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ಗಳ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ಗಳು ಯಾಕೆ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರೀ ಕಲಿಕೆ ಅಭ್ಯಾಸ ಜ್ಞಾನ ಅಷ್ಟೇ ಇರದೆ ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಫಿಟ್ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ಗಳು ಕೂಡ ಅವಶ್ಯಕತೆ ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ. ಅವರು ಇವತ್ತಿನ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ ಇದೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ವಾಲಿಬಾಲ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕಬಡ್ಡಿ ಆಗಲಿ ಇವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿರುವ ನಾಲೆಜ್ ಬರೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಗಳನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ವಾಲಿಬಾಲ್ದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಾಲಿಬಾಲ್ ಅಂದರೆ ಇದು ನನಗೆ ಮೂಲ ಇಷ್ಟವಾದಂಥ ಆಟ ಇದು. ಮೊದಲು ನಾನು ಕೂಡ ಸಣ್ಣವಿದ್ದಾಗ ಇದನ್ನು ವಾಲಿಬಾಲ್ ಆಟ ಭಾಳ ಆಡಿದ್ದೇನೆ. ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಅದನ್ನೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಭಾಗ್ಯ ಕೂಡ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದರ ಲಾಭವನ್ನು ಮಕ್ಕಳು ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.